ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जळगावमधून एक महत्त्वाची बातमी हाती येते। जळगावमधील बहुचर्चित BHR घोटाळा प्रकरणी नाशिक पालिकेच्या चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते। पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नाशिक पालिकेच्या चौकशीची शक्यता आहे। BHR घोटाळ्याचं नाशिक कनेक्शन नेमकं आहे तरी काय हे आपण जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, काय नेमकं हे कनेक्शन लागतंय? दीपक, गेल्या 8 दिवसापासून हा घोटाळा संपूर्ण राज्यभर चर्चेमध्ये आहे। त्यात एकनाथ खडसे यांनी ज्यावेळेस उडी घेतली त्यामुळे याची तीव्रता अधिक वाढलेली आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातंय की जे सुनील झवर हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते। नाशिक महापालिकेची पूर्ण सत्ता ही त्यांच्या छत्राखाली होती। त्यामुळे त्यांचे निकटवर्तीयांना नाशिक महापालिकेचे काही ठेके देण्यात आलेले आहेत। मग ते स्मार्ट सिटी मधले असतील, नाशिक महानगरपालिका असेल किंवा समृद्धी महामार्ग जे काम नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे, अशा संपूर्ण ठेक्यामध्ये गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत। त्यामुळे सुनील झवर यांचा या संपूर्ण ठेक्याशी काही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का गिरीश महाजन यांच्या नावाचा दुरुपयोग केला जातोय हे देखील तपासलं जाणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की गिरीश महाजन यांचे लेटर हेड हे सापडलेले होते। त्यामुळे हे प्रकरण अधिकाधिक गंभीर होत चाललेलं आहे आणि त्याचं वळण देखील वाढत चाललेलं आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये जी यंत्रणा आता या संपूर्ण घोटाळ्याचा तपास करते ती यंत्रणा नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि हे संपूर्ण नाशिक महानगरपालिकेचे काही व्यवहार हे तपासले जातील। त्यामुळे एकूणच नाशिक महानगरपालिकेचे ठेकेदार, अधिकारी आणि पदाधिकारी यांचे धाबे दणाणलेले आहेत। सध्या महापालिकेच्या वर्तुळामध्ये एवढी एकच चर्चा आहे, परंतु आता हे पथक कधी नाशिकमध्ये येणार आणि ही खरंच या पद्धतीने चौकशी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चितच, त्यामुळे जर ही चौकशी झाली तर काय नेमकं पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।